हेडलाइन में आपका स्वागत। मैं शबीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग में कार्यरत श्री प्रकाश जाधव अपने पद से सेवानिवृत्त हुए। इसी उपलक्ष्य में पीडब्ल्यूडी कार्यालय में स्वागत सम्मान कार्यक्रम रखा गया। प्रकाश जाधव ने अपनी पूरी ईमानदारी से अपनी सर्विस के 35 साल की सर्विस को अंजाम दिया। आज इनके स्वागत सम्मान कार्यक्रम में इनकी धर्म पत्नी और सभी नातेभाई और बड़ी संख्या में बांधकाम विभाग के पदाधिकारी व कार्यकर्ता और इनके नातेभाई उपस्थित रहे। आइए देखते हैं इससे झलक। त्यांनी कधी नाही म्हणणारच नाही, होच म्हणणार देश. भले ते संध्याकाळी काय जाणार आहे, जे ऑफिस सुटायच्या टायमाला पण जाणार आहे का, ते जाणारच, ठाण्याला पोहोचणारच आणि ते काम त्यांचं पूर्ण करणार. असे ते मेहनती होते आणि याच्या पुढे मी त्यांच्या उर्वरित आयुष्याला शुभेच्छा देतो. आणि यापुढे देशमुख 2 शब्द बोलतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आणि श्री प्रकाश जाधव हे माझे सहकारी 35 वर्षापूर्वी आम्ही एकत्र काम करतोय. त्यांनी त्याच्या कामाचे पद्धत एकदम अतिशय चांगले प्रकारे केले, चांगली सर्व्हिस केली आणि आम्ही सर्व एकत्रच काम केलं. याच्या पुढे आता त्यांना पुढे आता ते रिटायर झाले, तर त्यांनी त्यांची आपली तब्येत सांभाळून चांगलं सहकार्य करावं, घरचे लोक वगैरे त्यांना. आणि एवढे दोघांचे शब्द संपतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणजे हे आहे माननीय प्रकाश जाधव म्हणजे सुवेदी पत्नी. मी त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी 27 त्यांनी मला फोन केला होता, पण मी काही ठाण्यात जाऊ शकलो नाही. त्याने मला आवर्जून आज बोलवलेलं आहे. मी 2011 ते 2016पर्यंत या सभेला होतो. त्यावेळेस त्यांनी मला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मला एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांची कधीही मी काम किंवा आमचे सगळे रावसाहेब होते, मी हे आपले हिरवे रावसाहेब होते, आपले मुळे रावसाहेब होते, शिवदे रावसाहेब होते, जाधव, सगळे आम्ही सगळं कार्य हे होतो. पण त्यांनी कधी आमच्या कोणतेही काम सांगितलं तर त्यांनी असं नाही म्हटलं की बा रावसाहेब मला तर वेळ नाही, हे नाही. पण त्यांनी आमचे एवढे एस्टिमेट असायचे कधी कधी की 8-10 कॉपी असायच्या, पण ते सगळे घेऊन जायचं. मला त्यांचं एकदा फार विशेष वाटायचं की शेवटी कसं असते, दाब ही थोडी असते पण आमचे एस्टिमेट पण भरपूर असतात. एस्टिमेट म्हणजे जवळजवळ 2-2, 3-3 किलो असतात, पण ते कधी असं एखादं 5-6 किलो असलं तरी ते कधी नाही म्हणायचे नाही रावसाहेब ठीक आहे. कारण की आम्ही प्रत्येक वेळेस जीप जायचीच असे काही नाही शासनाची, पण ते आठवणीने घेऊन जायचे, पुन्हा सह्या करून आणायचे, आठवणीने सांगितलं ते काम करायचे. तसंच त्यांनी आमचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्याकडे हेडक्वार्टर असल्यामुळे 26 जानेवारीचा कार्यक्रम असो हे असो ते प्रत्येकाने मदत केली. तसेच त्यांच्यासोबत जे सहकारी आहे वसंत देशमुख हे सुद्धा दोघांनी मिळून आमची टीम फार चांगली होती इथे हेडक्वार्टरला असताना. त्यामुळे त्यांनी बरंच सहकार्य केलं. इव्हन मी रिटायर झाल्यानंतर फिरायला जो गेलो होतो तर त्यांचं माझ्याकडे क्वार्टर होत असते, पण त्यांच्या मिसेसनी आणि त्यांनी स्वतः
माझ्या मुलाचे माझे सगळं पासपोर्टसाठी फार सहकार्य केलं. त्याच्यामुळे आमचा पासपोर्ट पण लवकर निघाला. काय त्यामुळे असे ते म्हणजे प्रकाश जाधव कसे आहे की सगळ्यांना मिळून मिसळून राहणारे आणि सगळ्यांचे मदत करणारे. त्यांचे पुढील आयुष्य हे भरभराटीचे व सुखसमृद्धीचे आहे, तसेच निरोगी जावो. त्यांनी आता विशेष स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. थोडीशी हेल्थ घेऊन झाली चालेल, फिरायला जायचं सकाळी काय आणि सर्व होऊन आणि जे काय फिरायचं राहिलेलं आहे ते फिरायचं काय. हेच मी त्यांना शुभेच्छा देतो पुढील आयुष्यासाठी. धन्यवाद.